भीमाशंकर. हां हे बघा खानापूर काय लिहिलंय, खानापूर काय लिहिलंय हो. हां भिवघाट. हां तर भीमाशंकर देवस्थान आहे इथं आणि खाली सगळं प्राचीन काली मंदिर आहे. तर चला तुम्हाला दाखवते. हे बघा पायरी आहे, कसं छान आहे वातावरण. आणि इकडं हे आमची बसल्यात घरातली माणसं, काका आणि ते दुसरे काका, ते ज्या व्हिडिओत जे आलेले आहे ना मावशी, ते मावशी पण आहे. चला तर तुम्हाला तिकडचं दाखवत. चला आता खाली अशा पायऱ्या पायऱ्या त्या आणि आत काय दाखवते तुम्हाला. हे बघा हे आपलं कमान, मंदिरची कमान आहे. आणि इकडं आत खाली मंदिर आहे, तुम्हाला दाखवत. चला खाली एकदम असं खोल दरीसारखं आहे. तर भीती वाटते, आम्ही पहिल्यांदा चालल्या आणि तुम्हाला पण दाखवत. चला काम आहे सगळं. हे बघा तर असं एकटं फिरण्याचं ठिकाण ही छान आहे. पण एकटं लेडीज येऊ नाही शकत. जेंट्स कोणतरी असलं, घरातली कोणतरी असलं तर येऊ शकता बघायला. असं झाडं झुडपं आहे ते. आणि असं आता तिथं बसल्यात म्हणून आम्ही पण एवढं धाडस केलेलं आहे. आत खाली मंदिर आहे, खाली पाणी आहे, सगळं छान आहे. आता आहेत माणसं आहेत. उन्हाळ्यात सुट्टीत गर्दी असत्या, आत्ता एवढी नाही आहे. थंडीत शाळा असत्या ना, त्यामुळं नाही आहे. तर चला तुम्हाला आता दगडी पायऱ्या आहेत, छान आहे त्या, एकदम छान आहे. बघा खोल कसं आहे बघा, खोलगट एकदम. आणि त्यात हे मंदिर आहे. हे बघा. आणि मला तुम्ही म्हणता काकू लय हलवत आहे कॅमेरा, पण ते काय होते तुम्हाला सांगते, मला जास्त सवय नाही आणि मी चालत चालत बोलत तुम्हाला दाखवत असते. त्यामुळं समजून घेत जावा जरा काकूला. आहे बघा. आणि बॅक कॅमेऱ्याने का दाखवत्या तुम्हाला, तर आपल्या हे झाडं, हे निसर्ग आणि ह्या निसर्गाच्या सान्निध्यात हे बघा डोंगराच्या बरोबर मधोमध आत खाली खोल दरीसारखं आहे. आणि त्या खड्ड्यातच ते एका साईडला अशी दरीसारखं आहे का नाही, त्या दरीतच ते एक साईडला बांधलेलं आहे मंदिर. छान मंदिर बांधलेलं आहे. पण मला वाटतं पाणी येत नसणार आहे इथं, तर लय आधी बांधलेलं आहे. त्यामुळं जुन्या लोकांना माहीत आहे सगळं इथली माहिती. आपल्याला काही जास्त माहिती नाही आहे. पण हे बघा हे असं पाणी असते ना, म्हणून सांगितलेलं असते हर हर महादेव, हर हर महादेव. मंदिर, मंदिरात राहणारे लोक पण आहेत. आणि एकदम स्वच्छ ठेवलं आहे परिसर. तुळशीचं वृंदावन किती मस्त आहे बघा, छान आहे. हे बघा कसं छान डोंगराचं आहे, डोंगरच आहे साईड ना. आणि मंदिर आहे खाली एकदम. जास्त काय भाविक नाही, ते मला वाटतं जत्रा असल्यावर असणार आहेत भाविक. त्यामुळं हे बघा छान आहे बघा, झाडं, मंदिर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आपलं भगवती लावूया देवाची. हे बघा इथं आपलं हे असतंय ना, काय म्हणतात त्याला, होम. होम असला म्हणजे तिथं होमची राख पण आहे. तर ती आपली माथ्याला लावायची आणि थोडीशी घरात पण घेऊन जायची. हे बघा नंदी, छान देवस्थान आहे. देवस्थान छान आहे. शंकरचं मंदिर एकदम स्वच्छ, बघ की किती भारी आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भीमाशंकर देवस्थान. आणि ही भिवघाटमध्ये आहे. हां भिवघाटमध्ये आहे. आणि बघा किती छान आहे बघा. हे बघा डोंगर साईडनं आणि मध्ये जी आहे ना जागा, त्यात किती मस्त बांधलं आहे. कुणाचा असा आयडिया असेल बघा, किती छान आयडिया आहे. किती छान आयडिया असेल. हे बघा, हे बघा इथं सगळं मस्त आहे. हे बघा
मुंगूस पण येतं आहे दूध प्यायला, पाणी प्यायला, भात खायला. काय जी देवाचा प्रसाद आहे ते बघा. मांजरं पण खात्यात आणि मुंगूस पण आलेला आहे. हे बघा किती छान वाटते बघा. छान आहे. मियाव मियाव. आता आमची बाळं आम्हाला ओरडणार आहेत. भात आहे. या 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 खा खा खावा. हे बघा इकडं सगळी झाडं आणि छान आहे. हे बघा गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि दत्त, गुरुदेव दत्त. हे बघा इकडं. तर चला आता तुम्हाला सगळंच दाखवून नेते शेवट. मस्त आहे. हे बघा इकडं पाण्याचे जे झरा असतात ना ते असं कडनी पाणी वाहत असते सगळं. हे बघा त्यामुळं इकडं आपलं परिक्रमा करून असं जायचं. हे बघा हनुमानचं मंदिर आहे मारुतीचं, एकदम छान आहे. आणि इथं बसायला केलेलं आहे. हे बघा झाडं किती छान आहेत. आणि मंदिर असताना जर मंदिरात तुळशी वृंदावन आणि अशी झाडं जर नसली तर मंदिर एकदम सोनं सोनं वाटतं. पण एवढ्या हिरव्यागार परिसरात मंदिर आहे ना तर छान वाटतं. एकदम छान आणि शांतता आहे. एकदम मस्त आहे. कधी इकडं भिवघाटच्या साईडला आला तर दर्शन घेऊन जावा. आणि नाहीतर काकूनं तुम्हाला दर्शन घडवलंयच शंकर आपलं जय भोलेनाथचं. हे बघा ओम नमः शिवाय घडवलेलं आहे दर्शन. हे बघा झालं. आता सगळीकडं दाखवून झालं तुम्हाला. एकदम छान झाले. ओम नमः शिवाय. तर चला ओम नमः शिवाय दर्शन झालं. हे बघा भगवती कशी पडल्या बघा नाकावर. हे बघा. तर आता थोडीशी भगवती घेऊया. आपल्या मुलांना आशीर्वाद असावा सगळ्या. हे बघा कागद पण आहे. ह्या कागदात आपलं घेऊया भगवती घेऊया. दरी जरा पान. आम्ही दोघी बहिणी आलो. हे काका बसल्यात बाहेर. दर्शन झालं छान एकदम शांततेत है ना. दरी बांध. तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं मंदिर दाखवलं आता. आणि तुमच्या संग थोडंसं आणि मंदिर कसं वाटते कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या भिवघाटच्या साईडला आला ना तर तुम्हाला ही मंदिर बघायला मिळेल आणि छान एकदम आहे. पण कसं आहे एकटं येऊ नका, एकट्या मुली येऊ नका. घरातल्या माणसांसंग आलं तर या. आणि परिवारसंगच लेडीज लोकांनी परिवारसंगच यायचं. शांत वातावरण असते. पण एकटं आलं ना असं देवाच्या दारात काय भ्यायचं काय कारण नाही. पण कसं असतंय आपल्याला संघ परिवारच्या संघ आल्याला आणि जरा छान वाटतं. जीव घाबरायला लागला आता माझा पायऱ्या चालता चालता. चला आता मी दिवसभर फिरायला लागलो आहे. मी आणि आमची बहीण, तिचे मिस्टर म्हणजे माझ्या आत्तीचा मुलगा आणि काका, आम्ही जोडीनं आलो आहे. चला